आमच्या शेजारच्या काकूंचा फिटनेस खूपच छान होता. त्यांना कुठेही फिरायला जायची गरज पडत नव्हती. घरातच त्यांना सर्व काही मिळायचं आणि त्यासाठी काकू खूपच जिद्दी होती. काकूपेक्षा काकांचे वय बरंच झालं होतं. खरं तर त्यांचं आता आराम करायचं वय झालं होतं. पण काकूच्या हट्टामुळे काकांना या वयातसुद्धा ती इच्छा पूर्ण करावी लागायची. काकूला अनेक वेळा काका म्हणायचे, "अगं मैना, आपलं आता आराम करायचं वय झालंय, पण या वयातसुद्धा मला नवीन नवरदेवाप्रमाणे चांगलं कामाला लावलंस." काका असं बोलले की काकू मात्र त्यांच्यावरच रागवायची. ती काकांना म्हणायची, "मी जेवढं सांगते तेवढंच ऐका. मनाने काहीही बोलू नका. तुम्हाला आराम करायला मी काही नाही म्हणत नाही, पण जीवन हे एकदाच भेटते. यामुळे या वयातसुद्धा आपण मजा करून घेतली पाहिजे." काकूच्या अशा बिनधास्त बोलण्याचं मला खूप नवल वाटायचं. त्यांच्या घरातील सर्व आवाज माझ्या रूममध्ये यायचा. त्या दोघांच्या बोलण्यावरून काकू खूपच जिद्दी होती हे मला आता समजलं होतं. या वयातही ती खूपच सुंदर राहायची. आजकालच्या मुलींचं लग्न झाल्यावर एखादा मुलगा झाला की त्यांना नंतर नकोसं वाटतं, पण काकूंनी या वयातही ते टिकवून ठेवलं होतं. याचं मला खूप कौतुक वाटायचं. घरच्यांनी मला शिक्षणासाठी त्यांच्या शेजारी रूम करून दिली होती, पण अभ्यासाला बसलं की रिटायर झालेले काकू काका एकमेकांना रोजच भांडायचे आणि कारणही तेच होतं जे काकूला रोज हवं होतं. संध्याकाळ झाली की काकू लवकर दरवाजा बंद करायची आणि बंद दाराआड वेगळ्याच आवाजाला सुरुवात व्हायची. मला वाटायचं काही दिवस त्यांनी आरामही करावा, पण आरामाचं नाव काढलं की काकू खूपच चिडायचे. यामुळे आराम नावाचा शब्द काकांच्या डिक्शनरीमधून हळूहळू गायब झाला होता. संध्याकाळचं ठीक होतं, पण उन्हाळ्याच्या दिवसात दुपारीसुद्धा घरामध्ये कूलर लावून काकू काही शांत बसत नव्हती. दुपार सुरू झाल्यावर काकांची तर बोलतीच बंद झाली होती. काकांची अवस्था पाहून एक दिवस मी त्यांना म्हणालो, "काका, तुमचं आता देवदेव करायचं वय झालं आहे. त्यामुळे एखाद्या तीर्थक्षेत्री फिरून या, म्हणजे तुमच्या जीवाला खूप बरं वाटेल." काकांना मी असं बोलल्यावर त्यांना ते क्षणभर बरं वाटलं, पण थोड्याच वेळात काकूंना समोर पाहिल्यासारखं ते लगेच म्हणाले, "पोरा, तुला काय सांगू माझे हाल. तुझी काकू ऐकायला तयार नाही." आमचं बोलणं चालू असताना काकूंनी त्यांना अचानक हाक मारली आणि म्हणाली, "त्या तरुण पोराबरोबर काय बोलत बसलात? चला आत, आपला आत जायचा टाईम झाला आहे." काकूच्या अशा बोलण्यावर काका लगेच आतमध्ये गेले आणि पटकन काकूंनी दरवाजा लावून घेतला आणि नवीन लग्न झाल्यागत काकूंकडून. खरं तर ते पती पत्नी होते. मला त्यांचं काही घेणं देणं नव्हतं, पण भांडणं त्यासाठी होतात आणि या वयातसुद्धा. हे पाहूनच मला खूप आश्चर्य वाटायचं. त्यांच्या या कारणामुळे खरं तर मी अभ्यासात मागे राहू लागलो होतो. माझे मित्र मला म्हणायचे, "संदीप, तू तर अभ्यासासाठी स्वतंत्र रूम केली आहेस, मग प्रत्येक चाचणीत फेल कसा होतोस?" त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नव्हतो, कारण या वयातील काकू काकांचं त्यांना सांगितलं असतं तर त्यांचासुद्धा विश्वास बसला नसता. यामुळे मी फक्त त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचो आणि त्यांना म्हणायचो, "मित्रा, नेक्स्ट टाईम." माझ्या अशा बोलण्यावर त्यांना वाटायचं, याचं नक्कीच बाहेर काहीतरी लफडं दिसतंय. यामुळेच तो प्रत्येक चाचणीमध्ये फेल होताना दिसतोय. शेवटी मला परीक्षेत पास व्हायचं होतं, म्हणून मी काकू काकांना सोडायचं ठरवलं होतं. शेवटी त्यांना वेगळंच कारण सांगून मी त्यांची रूम सोडली आणि थेट माझं गाव गाठलं. आता शहरात जायचंच नाही, गावात राहूनच अभ्यास करायचा, असा नवा संकल्प तयार करून मी पुन्हा परीक्षेच्या तयारीला लागलो होतो. पण तरीसुद्धा माझ्या डोळ्यासमोरून काकू काकांचं त्या वयातील वागणं जायला काही तयारच नव्हतं. शेवटी खूप मनावर कंट्रोल करून मी ते पाहिलेलं आणि ऐकलेलं माझ्या डोक्यातून हळूहळू काढून टाकलं आणि फक्त अभ्यासाकडेच लक्ष केंद्रित केलं.